बिरोबाच्या मंदिरामध्ये पेटी ते 500-500 रुपये भरून घेतले. पण ते पैसे बी आम्हाला परत काय नाही आणि त्याची पोच बी आम्ही सभासद आहे म्हणून मी नाही, आम्हाला कुठलाही त्या गोष्टीचा आधार मिळालेला नाही आता. त्याच पावतीवर आम्हाला आता सभासद करून घ्यावं, परत सभासद नोंदणीसाठी आमच्याकडे पैसे घेऊ नये, हाय त्या पावतीवर आम्हाला सभासद करून घ्यावं अशी या सर्वांची मागणी आहे. आणि प्रदीप नाना आणखीन MM नाना यांच्या अध्यक्षतेखाली आपण निर्णय घेऊ आणि तुम्हाला जो पण काही आता जो अन्यायच आहे म्हणावी पावत्या फाडलेला, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम MM नानांच्या माध्यमातून आपण करू, हे आपण शब्द इथं यासीन दिलेला आहे. आणि दुसरी आज सुरू या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बाळ नाना यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी संघटनेची मीटिंग पार पडली. या मीटिंग मध्ये सर्व बैलगाडी मालक, चालक, सुट्टी मेकर वर्ग उपस्थित होता. या मीटिंग मध्ये बाळनानांनी आमच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या व येणाऱ्या 2 दिवसात तालुक्याची मीटिंग होणार आहे प्रदीप नाना व MM नाना यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी त्यांना त्या अडचणींना तोडगा काढू असं आम्हाला आश्वासन दिलं. तोडगा काढू असे आश्वासन दिले. आम्ही सभासद आमच्या गावात एक 10-12 पावत्यांचं झालेल्या, तर आम्हाला त्या सभासद पावतीचं अजून काय पोच आम्हाला काय मिळालेली नाही. पहिला आमच्याकडं बिरोबाच्या मंदिरामध्ये पेटी ते 500-500 रुपये भरून घेतले. तर ते पैसे बी आम्हाला परत काय नाही आणि त्याची पोच बी आम्ही सभासद आहे म्हणून मी नाही, आम्हाला कुठलाही त्या गोष्टीचा आधार मिळालेला नाही आता. पावत्यांचं किंवा ती सभासद नोंदणीचा आम्हाला काहीतरी पोच मिळावी ही अपेक्षा. पहिले पैसे काढले ते आम्ही त्यावर आम्हाला सभासदाचं कार्ड मिळावं किंवा बिल्ला काय असेल ते आम्हाला संघटनेकडून पोच व्हावं. आज सुरुल या ठिकाणी आम्ही सर्व बैलगाडी मालकांनी एक मीटिंग लावली होती, जी आपली तालुका कमिटी बनवायसाठी जी मीटिंग आपण आता किल्ले मच्छिंद्रगडलाही घेतली, परवा आपण लाडेगावलाही घेतली आणि आज सुरुल या ठिकाणी आपण मीटिंग घेतली. इथं आपले सगळे बैलगाडीवान मालक, चालक सर्वजण हजर राहिले आणि आपण त्यासनी जे तालुक्याची मीटिंग आपण लावून कमिटी जाहीर करणार आहे त्याचा सगळा अनुभव आपण सगळी माहिती यांना आता दिलेली आहे. आणि माहिती दिल्यामुळे सगळ्यांनी सांगितले की तुम्ही आहे तिथं आम्ही आहे, MM नाना आहेत, प्रदीप नाना आहे ते तिथं आम्ही आहे, तुम्ही फक्त आळी मारा, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही लवकरात लवकर तालुक्याची मीटिंग लावा आणि तालुक्याचे पदाधिकारी जाहीर करा. आणि आमच्या ज्या काही अडचणी आहेत की जी पहिली पावती फाडलेली आहे तिने आम्हाला सभासदाची म्हणून दिली, त्याच पावतीवर आम्हाला आता सभासद करून घ्यावं, परत सभासद नोंदणीसाठी आमच्याकडे पैसे घेऊ नये, हाय त्या पावतीवर आम्हाला सभासद करून घ्यावं अशी या सर्वांची मागणी आहे. आणि यांना आम्ही सांगितलेलं आहे काय की ज्या दिवशी आपली तालुक्याला मीटिंग होईल त्या मीटिंग दिवशी तुमचं जे पण काही निर्णय असेल तो आपण प्रदीप नाना आणखीन MM नाना यांच्या अध्यक्षतेखाली आपण निर्णय घेऊ आणि तुम्हाला जो पण काही आता जो अन्यायच आहे म्हणावी पावत्या फाडलेला, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम MM नानांच्या माध्यमातून आपण करू, हे आपण शब्द इथं यासीन दिलेला आहे. आणि दुसरी एक आता मला थोडंसं बोलायचं असं की काल परवा 2-4 दिवस झालं मी तालुक्यात फिरतोय, तालुक्याच्या बैलगाडी मालकांनी, चालकांनी, सर्वांनी सांगतोय की आपण मीटिंग घ्यायची आहे, समजून सांगतोय, गावोगाव जातोय. पण काही लोकांनी मला वैयक्तिक न फोन करता किंवा न बोलता आतल्या अंगानं किंवा दुसऱ्या आमच्या मित्रांनी असं बोलतात की बाळ नाना जाधव ह्यो या संघटनेचं संघटन करत आहे, ह्यो काहीतरी वेगळं आहे. याचं तर वेगळं काही नाही, जे पण काय MM नानाने, प्रदीप नानाने मला जो आदेश दिलेला आहे तेच मी काम करतोय. आणि तुम्ही जर म्हणशीला की मी या संघटनेचा कोण पदाधिकारी आहे तर मी पदाधिकारी कुठलाही नाही, पण एक बैलगाडी मालक आहे, हे 100% मी बैलगाडी मालक म्हणून हे करतोय. आणि जर माझ्यावर कोण ऑडिट करत असेल तर त्यानं आधी पहिला विचार करावा की तू काय या संघटनेसाठी केलीस. माझी करायची ताकद आहे, माझी करायची हिंमत आहे, म्हणून मी तालुक्यात फिरून सर्व बैलगाडीवान एकत्र करून मीटिंग घेऊन आपण त्याच्यातनं व्यवस्थितपणे चांगले सुशिक्षित
पळणारे वेळ देणारे असे आपण पदाधिकारी हुडकून काढून मी त्याची बॉडी तयार करायचं असा मला आदेश आहे. त्या पद्धतीत मी करतोय. जर कुणाला काय करायचं असेल तर आतापर्यंत वरच्या संघटनेने एवढ्या वेळ सांगितलं की सभासद करा, सभासद करा, सभासद नोंदणी करा. एकही तालुक्यातला कोण पुढे आला नाही आणि ती मला क्यू वाटली म्हणून मी यांना म्हणलं की हे काम मी करतो. मी पुढे सगळ्यांनी एकत्र करतो म्हणून मी फिरतोय आणि सगळ्यांनी एकत्र करतोय. माझा कुठलाही वैयक्तिक स्वतःचा स्वार्थ ह्याच्यात नाही, कुठलीही अपेक्षा नाही, मला कुठलंही पद नको आहे. ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि मला हे काम करण्यात कुणीही अडथळा आणू नये. जर का मला अडथळा आणला, जर का काय कुठनं काढी टाकून करायचं जर ठरवलं तर याचा परिणाम वेगळा होईल एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.